इतिहासाच्या अगदी सुरुवातीला दिलेलं एक वचन, एक असं वचन जे सुरुवातीला एक गूढ वाटलं, पण पुढे जाऊन त्याने संपूर्ण मानवतेच्या इतिहासाला एक नवी दिशा दिली. चला तर मग आज या प्राचीन वचनाच्या मुळाशी जाऊया आणि त्याचा खरा अर्थ समजून घेऊया. बघा, हे वचन फक्त एक भविष्यवाणी नाहीये. ही तर एका मोठ्या वैश्विक संघर्षाची सुरुवात आहे. इथे दोन शक्ती एकमेकांसमोर उभ्या आहेत. एक जी दुसऱ्याचं डोकं फोडणार आहे आणि दुसरी जी फक्त टाचेला इजा पोचवू शकणार आहे. म्हणजे या संघर्षातच एका मोठ्या विजयाचं आश्वासन दडलेलं आहे. मग साहजिकच प्रश्न पडतो की हे वचन नेमकं कोणाबद्दल आहे? ती स्त्री कोण आणि तिची संतती कोण जी इतकी सामर्थ्यशाली आहे? चला, ह्या प्रवासात आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. ठीक आहे, तर आपल्या तपासाचा पहिला टप्पा सुरू करूया. या वचनातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे स्त्रीची संतती. ही संतती म्हणजे नेमकं कोण आहे? आणि इथेच एक खूप महत्त्वाची गोष्ट स्पष्ट होते. बायबलनुसार ही संतती म्हणजे अनेक लोक किंवा वंशज नाहीत, तर ती फक्त एक आणि एकच व्यक्ती आहे. या एकाच नायकावर संपूर्ण वैश्विक कथानक केंद्रित आहे आणि इथूनच आपल्याला त्याची ओळख पटायला सुरुवात होते. पण त्या नायकाची ओळख पूर्णपणे पटवून घेण्याआधी आपल्याला निर्माता आणि त्याने निर्माण केलेली सृष्टी यांच्या नात्यांमधली एक मूलभूत समस्या समजून घ्यावी लागेल. ही एक खूप मोठी अडचण आहे. म्हणजे बघा, आपण मर्यादित आहोत आणि देव अमर्याद आहे. त्यामुळे मर्यादित सृष्टी त्या अमर्याद सर्वश्रेष्ठ देवाला थेट पाहूच शकत नाही. आणि हेच बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितलंय. देव आणि मानव यांच्यात एक असं अंतर आहे जे ओलांडणं मानवाच्या क्षमतेच्या पलीकडचं आहे. त्याला पाहणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. मग प्रश्न पडतो की जर देव दिसूच शकत नाही, तर त्याला ओळखायचं तरी कसं? त्याच्याशी नातं जोडायचं कसं? आणि याच प्रश्नात आपल्याला उत्तराचा मार्ग दिसू लागतो. जुन्या काळात देव आपलं नाव पाठवायचा. म्हणजे काय? तर तो आपली उपस्थिती आणि आपला अधिकार एका देवदूताद्वारे किंवा संदेशवाहकाद्वारे प्रकट करायचा. त्यामुळे त्या संदेशवाहकाला पाहणं हे एका अर्थी देवालाच पाहण्यासारखं होतं. हा एक पूल होता ज्याद्वारे अदृश्य देव मानवतेशी संवाद साधत होता. आणि आता ह्या कथेला एक असं वळण मिळतं ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. ह्या समस्येवर एक आश्चर्यकारक, एक क्रांतिकारी उपाय समोर येतो. यावेळी देवाने दुसरा कोणी देवदूत किंवा संदेशवाहक पाठवला नाही. यावेळी उपाय हा होता की तो निर्माता स्वतः आपल्याच निर्मितीचा एक भाग बनतो. तो स्वतः मनुष्य बनतो. इथेच तर सगळा विरोधाभास एकत्र येतो. एकीकडे बायबल सांगतं देवाला कोणी कधीही पाहिलं नाही, आणि दुसरीकडे येशू स्वतः म्हणतो ज्याने मला पाहिलं आहे त्याने पित्याला पाहिलं आहे. याचा अर्थ काय? तोच अदृश्य देव आता दृश्य रूपात एका मानवाच्या रूपात आपल्यामध्ये आला होता, ज्याला आपण पाहू शकतो, ऐकू शकतो, स्पर्श करू शकतो. आणि म्हणूनच याला देवभक्तीचं मोठं रहस्य म्हटलं आहे. हेच ते रहस्य आहे की जो देव अदृश्य होता तो आता देहात म्हणजेच मानवी शरीरात प्रगट झाला होता. देवाचा हा मानवी अवतार कथेला तिच्या परमोच्च बिंदूकडे घेऊन जातो. एका अशा निर्णायक संघर्षाकडे जिथे विजय आणि न्याय दोन्ही होणार होते. वधस्तंभावर जे घडलं ते फक्त एका माणसाचं मरण नव्हतं. त्याचे परिणाम खूप मोठे होते. पहिलं म्हणजे त्याने देवाचं प्रेम सिद्ध केलं. दुसरं, त्याने वाईट शक्तींचा खरा चेहरा जगासमोर आणला. तिसरं, त्याच्या रक्ताने स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यात सलोखा घडवून आणला. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याच वधस्तंभावर जगाच्या अधिपतीचा म्हणजे सैतानाचा न्यायनिवाळा झाला. आणि बरोबर इथे उत्पत्तीमध्ये दिलेलं ते पहिलं वचन पूर्ण होतं. स्त्रीची संतती सापाचं डोकं ठेचते. ज्या वैश्विक लढाईची सुरुवात झाली होती त्या लढाईचा इथे निर्णायक शेवट होतो. पण ह्या विजयाचे अंतिम परिणाम काय झाले? या विजयानंतर पुत्राचं म्हणजेच ख्रिस्ताचं विश्वामधलं स्थान काय आहे? या विजयामुळे त्याचा अधिकार अंतिम आणि सर्वव्यापी ठरतो. बायबलनुसार संपूर्ण सृष्टी त्याच्यासाठीच निर्माण झाली आहे. अंतिम न्यायनिवाड्याचा सर्व अधिकार त्याच्याकडेच सोपवण्यात आला आहे. पित्याकडे जाण्याचा तोच एकमेव मार्ग आहे. आणि इतकंच नाही तर मृत्यूवरही त्याचीच सत्ता आहे. तोच या विश्वाच्या केंद्रस्थानी आहे.
हे वचन यावर शिक्कामोर्तब करतं की पुत्र केवळ निर्मितीचा एक भाग नाही, तर तोच निर्मितीचं मूळ कारण आहे. सर्व काही त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठीच निर्माण झालं आहे. आणि म्हणून या सगळ्या विश्लेषणाचं सार एकाच वाक्यात आहे: पुत्रच सर्व गोष्टींसाठी अंतिम मानक आहे. प्रत्येक गोष्ट त्याच्याच आधारावर तपासली जाईल, मोजली जाईल. तर मग शेवटी आपल्यासमोर हाच प्रश्न उरतो की जर तोच सर्व गोष्टींचा अंतिम मानक असेल, तर ह्या मानकासमोर उभं राहताना एका निर्माळ केलेल्या प्राण्याची निवड काय असू शकते?